हे जे बिल आहे ना दिसतंय फोटोत, हे बिल बघितलं आणि शेतकऱ्यावर हसावं की रडावं हा प्रश्न पडला मला. 25 रुपयात एक वडापाव, 50 रुपयाचे जर दोन घेतले ना, त्या 50 रुपयात काय काय येतं ते सांगतो तुम्हाला शेती रिलेटेड. 50 रुपये किलो आलं, 50 रुपयाची कॅरेट एक शिमला येते, पूर्ण शिमला आहे ना 50 रुपयात परवाच आणली. कोबीची कॅरेट 50 रुपयाला भेटते, त्याच्यात 12 कोबी येतात, कोबीचे गड्डे येतात. अजून दोडके बघितले तर दोडक्याची प्राइस होती 170 रुपयाची जाळी, म्हणजे 10 किलो का 8 किलो काहीतरी असतात. शेवगा 5 किलो 150 रुपये. कांदे टमाटे त्याला तर व्हॅल्यू नसतेच, कधी कधी ते 2 रुपये 3 रुपये. मेथी 3 रुपयाला जोडी होती, पालक 3 रुपयाला जोडी होती, कोथिंबीर 5 रुपयाला जोडी होती. शेतकऱ्यांनी त्याची कॉस्टिंग निघत असेल का या गोष्टीमध्ये? या जो तो पिकवतो, त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग करतो, काय त्याचं ट्रान्सपोर्ट वगैरे, नंतर ते हमाली वगैरे, एवढ्या सगळ्या गोष्टीचा खर्च तरी निघतोय का? आणि इकडे बाकी बिझनेसवर हा झाला एक पार्ट. सेकंड पार्ट काय माहितीये का? गॅस सिलेंडर जे 1900 रुपयाला भेटायचं ना, आज मार्केटला 3,500ला भेटते. का बरं? तर युद्ध चालू आहे. 4,500 पर्यंत मार्केटला रेट चालू आहे गॅस सिलेंडरचा, कमर्शियल गॅस रेट. पाण्याची बॉटल जी भेटायची ना, 110 रुपयाला बॉक्स भेटायचा, 115 रुपयाला बॉक्स भेटायचा, 140 रुपये बॉक्स म्हणताय. का बरं? तर प्लास्टिकचं मटेरियल वाढलंय आणि त्याची प्राइस वाढल्यामुळे बॉटल पण महाग, सगळं महाग होतंय. प्रत्येकाने 10-20 रुपये वाढून टाकले फूडमध्ये, पण सगळ्या गोष्टी महाग होत आहे. पण शेतकरी जिथं आहे तिथंच आहे, त्याच्या मालाला भाव भेटत नाही, भेटणार नाही. आणि तुम्हाला काय करायचं करा. आणि एवढं नवल एक गोष्टीचं अजून वाटलं की हे सगळं होत असताना जे कस्टमर घ्यायला जात होते त्या शेतकऱ्यांकडे, ते 50ला ऑलरेडी तो एवढ्या बाजारभावात विकतोय आणि त्याच्यात पण रेट करत होते 20 रुपयाला द्या आणि 30 रुपयाला द्या.